नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्कलच्या काही बेसिक कन्सेप्ट पाहून घेतल्या. आता आपल्याला सिकॅन्ड आणि टँजंट काय असतं हे समजून घ्यायचं आहे. सिकॅन्ड अँड टँजंट. एक सर्कल आणि एक लाईन यामध्ये तीन प्रकारच्या पॉसिबिलिटीज असू शकतात. पहिली पॉसिबिलिटी ही की सर्कल आणि लाईन यांच्यामध्ये एकही पॉईंट हा कॉमन नसेल. ही कंडिशन, फर्स्ट कंडिशन. यात जर आपण पाहिलं तर सर्कल आणि लाईन हे दोघं वेगवेगळे आहेत. सेकंड कंडिशन, त्यात सर्कल आणि लाईन यामध्ये एक पॉईंट हा कॉमन आहे. आपण जर या आकृतीत पाहिलं सेकंडमध्ये तर पी हा पॉईंट कॉमन आहे. त्यानंतर थर्ड पॉसिबिलिटी की एक सर्कल आणि लाईन याच्यामध्ये दोन पॉईंट कॉमन आहे, म्हणजे ती लाईन त्या सर्कलला दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे, क्यू आणि आर या पॉईंटमध्ये. तर अशा प्रकारे तीन पॉसिबिलिटी असू शकतात. तर ही जी सेकंड पॉसिबिलिटी आहे ही जेव्हा असते तेव्हा, म्हणजे ज्यावेळी एखादी लाईन ही सर्कलला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल किंवा टच करत असेल तर त्यावेळी त्या लाईनला टँजंट असं म्हणतात. इफ अ लाईन इंटरसेक्ट the circle at one and only one point, then it is called as tangent. Next, एखादी लाईन जर सर्कलला दोन बिंदूमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर तिला सिकॅन्ड म्हणतात. अ लाईन पासिंग थ्रू टू पॉईंट्स ऑफ द सर्कल, देन द लाईन इज कॉल्ड एज सिकॅन्ड. सिकॅन्डला मराठीमध्ये छेदिका असं म्हणतात आणि टँजंटला स्पर्शिका असं म्हणतात. टँजंट ही टच करते म्हणजे स्पर्श करते म्हणून स्पर्शिका, आणि सिकॅन्ड ही छेदून जाते म्हणून ती छेदिका. त्यानंतर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, एक सर्कल काढायचा. त्यानंतर त्या सर्कलमध्ये वेगवेगळ्या लाईनी काढून त्याच्यावर परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लावलेलं आहे. तर हीच प्रॉपर्टी म्हणजे टँजंट थेरम आहे. ते थेरम आपल्याला पाहायचं आहे. टँजंट थेरम काय आहे? अ टँजंट at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. आता हे थेरम असं आहे की जर समजा एखादी टँजंट असेल तर ती रेडियसला, त्या सर्कलच्या रेडियसला त्याच्या कॉन्टॅक्ट पॉईंटमध्ये परपेंडिक्युलर असते. म्हणजे आपण असं समजलं की एल इज अ टँजंट ऑफ सर्कल विथ सेंटर ओ, देन रेडियस ओ ए इज परपेंडिक्युलर लाईन एल. तर ती परपेंडिक्युलर आहे. बरं, हे थेरम इनडायरेक्ट प्रूव्ह केलेलं आहे. आता इनडायरेक्ट प्रूव्ह काय असतं हे आपण 9th स्टँडर्डला शिकलो आहे. जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते नाही आहे असं समजायचं. इथे तेच म्हटलेलं आहे बघा. ॲझ्युम दॅट लाईन एल इज नॉट perpendicular to sec QA. Suppose sec OB is drawn perpendicular to line L. Of course, B is not same as A. Now take a point C on the line such that ABC and BA is equal to BC. तर आपण असं समजूया की A पॉईंटमध्ये म्हणजे OA हा परपेंडिक्युलर नाही आहे, म्हणजे A पॉईंटमध्ये कॉन्टॅक्ट पॉईंटमध्ये राईट अँगल होत नाही आहे असं आपण समजूया. मग आपल्याला असं म्हणायचं आहे की ओ बी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. आणि नंतर काय करायचं आहे की बी ए हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्सवर आपल्याला सी पॉईंट घ्यायचा आहे की बी सी आणि बी ए यांचं डिस्टन्स हे सेम आलं पाहिजे. बी ए आणि बी सी यांचं डिस्टन्स सेम आलं पाहिजे. मग या ठिकाणी दोन ट्रायंगल आपले तयार होतात, ओ बी सी आणि ओ बी ए. तर हे दोघंही ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. तर ते SAS टेस्टने कॉन्ग्रंट होतील का? तर ओ बी ही कॉमन साईड आहे
त्यानंतर आपण बाय कन्स्ट्रक्शन बी सी आणि ए बी हे दोघं कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत बाय कन्स्ट्रक्शन. आणि अँगल सी बी ओ अँड अँगल ए बी ओ हे दोघंही कॉन्ग्रंट आहेत, कारण 90 डिग्रीज दोघं 90 डिग्रीचे आहेत. म्हणजे एस एस टेस्ट नुसार हे दोघंही ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे. म्हणजे ज्यांची जी रिमेनिंग साईड आहे ती सी एस सी टीनुसार ओ सी कॉन्ग्रंट ओ ए. तर हे दोघं कॉन्ग्रंट येतील सी अँड ओ ए. बट ओ ए इज अ रेडियस. पण ओ ए ही रेडियस आहे. मग ओ ए जर रेडियस असेल तर ओ सी इज ऑल्सो रेडियस. कारण आपल्याला माहीत आहे की सर्कलवरील सर्व पॉईंट इक्विडिस्टन्सवर असतात. मग ओ ए रेडियस आहे तर ओ सी कॉन्ग्रंट असल्यामुळे ओ सी इज ऑल्सो रेडियस. अँड पॉईंट सी देअरफॉर सी लाईज ऑन द सर्कल. आणि म्हणजे सी हा पॉईंटसुद्धा सर्कलवर असेल. दॅट मीन्स लाईन एल इंटरसेक्ट द सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉईंट ए अँड सी. मग या ठिकाणी असं लक्षात येतं की सी आणि ए या दोन पॉईंटमध्ये लाईन एल ही इंटरसेक्ट करते आहे. परंतु लाईन एल ही टँजंट आहे आणि आपल्याला टँजंटची एक प्रॉपर्टी माहिती आहे की टँजंट ही सर्कलला फक्त एक आणि एकाच बिंदूमध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजे ती फक्त ए पॉईंटमध्येच इंटरसेक्ट करू शकते. त्यामुळे आपलं जे मानलेलं आहे की ओ ए इज नॉट परपेंडिक्युलर टू लाईन एल, म्हणजेच रेडियस इज नॉट परपेंडिक्युलर टू लाईन एल, हे आपल्याला आपलं मानलेलं ॲझम्पशन इज रॉंग. लाईन एल परपेंडिक्युलर टू ओ ए, म्हणजेच लाईन एल ही ओ ए या रेडियसला परपेंडिक्युलरच आहे. आपलं मानलेलं जे होतं की नाही परपेंडिक्युलर नाही, तर ते चुकीचं आहे. ओ ए ही लाईन एलला परपेंडिक्युलरच आहे. तर अशा प्रकारे हे टँजंट थेरम आहे. आता याचं कन्वर्स आहे, ते कन्वर्सचं फक्त आपण स्टेटमेंट बघूया. अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस ॲट इट्स पॉईंट ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. म्हणजे एखादी लाईन जर समजा रेडियसला परपेंडिक्युलर असेल कॉन्टॅक्ट पॉईंटवर, तर ती जी लाईन असते ती लाईन त्या सर्कलची टँजंट असते, असं या कन्वर्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं थेरम आहे टँजंट सिकॅन्ट थेरम. ते थेरम आपण बघूया. टँजंट सिकॅन्ट थेरम काय आहे. आधी टँजंट सेगमेंट थेरम काय आहे ते बघूया. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉईंट टू द सर्कल आर कॉन्ग्रंट. आता टँजंट सेगमेंट काय असतात ते बघूया आपण. डी हा सर्कलच्या बाहेर असणारा एक पॉईंट आहे. तर डी या पॉईंटमधून सर्कलला जर समजा आपण टँजंट काढल्या तर त्यात दोन टँजंट आपण काढू शकतो. या ठिकाणी डी पी आणि डी क्यू या दोन टँजंट आहेत. मग या टँजंट ज्या आहेत तर यांचा टचिंग पॉईंट टू सर्कलचा कॉन्टॅक्ट पॉईंट म्हणजे हा किंवा हा, तर हे जे एवढं डिस्टन्स आहे इथून हा सेगमेंट, तर या सेगमेंटला म्हणजे या पीपासून तर फक्त या डीपर्यंतचा डिस्टन्स आणि क्यूपासून डीपर्यंतचा सेगमेंट किंवा डिस्टन्स, तर हे जे डिस्टन्स आहे इट इज कॉल्ड टँजंट सेगमेंट. तर टँजंट सेगमेंट थेरम असा आहे की टँजंट्सचे जे सेगमेंट असतात ते कॉन्ग्रंट असतात. म्हणजे पी डी आणि क्यू डी हे आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. मग या ठिकाणी ए हा त्याचा सेंटर पॉईंट आहे, तर ए डी हा आपण जॉईंट केला इथे, नंतर ए पी आणि ए क्यूसुद्धा जॉईंट केला, तर या ठिकाणी दोन ट्रायंगल तयार झाले, पी ए डी अँड क्यू ए डी. या दोघंही ट्रायंगलमध्ये पी एला कॉन्ग्रंट काय येऊ शकतो बरं, पी एला कॉन्ग्रंट क्यू ए येऊ शकतो का,
तर रेडियाई ऑफ द सर्कल इथे रिझन दिलेलंच आहे. त्यानंतर नेक्स्ट सेग ए डी कॉंग्रंट सेग ए डी, ए डीला ए डी कॉंग्रंट कॉमन साईड आहे, इथे कॉमन साईड असेल. अँगल ए पी डी कॉंग्रंट अँगल ए क्यू डी 90 डिग्री आहे. ए पी डी म्हणजे हा अँगल ए पी डी आणि ए क्यू डी म्हणजे हा अँगल, तर हे 90 डिग्री येतील का? तर एवढ्यात आपण टँजंट थेरम पाहिलं की रेडियस ही टँजंटला परपेंडिक्युलर असते. आता ट्रायंगल पी ए डी अँड ट्रायंगल क्यू ए डी हे दोघं कॉंग्रंट येतील. तर कशावरून? तर हे बघा, या दोन साईड्स आपण कॉंग्रंट दाखवल्या, हा अँगल परपेंडिक्युलर दाखवला आणि त्यानंतर ही कॉमन साईड दाखवली. तर हायपोटेन्यूस साईड टेस्टने हे दोघं ट्रायंगल कॉंग्रंट येतील, कारण ह्यांचे हायपोटेन्यूस हा कॉमन आहे, हायपोटेन्यूस कॉंग्रंट आहे आणि एक साईड कॉंग्रंट आहे, त्यामुळे हायपोटेन्यूस साईड टेस्टने हे दोघं ट्रायंगल कॉंग्रंट येतील. त्यामुळे याचे जे रिमेनिंग पार्ट्स आहेत तर ते सुद्धा कॉंग्रंट येतील. म्हणून आपल्याला इथे डी पी कॉंग्रंट डी क्यू हा दाखवता येऊ शकतो, डी पी कॉंग्रंट डी क्यू. तर आता सी एस सी टीनुसार करेस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉंग्रंट ट्रायंगल. अशा प्रकारे आपल्याला हे टँजंट सेगमेंट थेरम आहे. तर यांच्यावर आधारित आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ते सॉल्व एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, इन द ॲडजॉइनिंग फिगर सर्कल विथ सेंटर डी touches the side of angle ACB at A and B. If angle ACB is equal to 52 degree, find measure of angle ADB. ADBचं जे मेजर आहे ते किती असेल ते शोधायला लावलेलं आहे आणि ACB जो दिलेला आहे तो 52 दिलेला आहे, 52. तर आपण याचं जे मेजर आहे 52 आहे आणि ADB हा काढायला लावलेला आहे. तर हे करत असताना आधी आपण एवढ्यात पाहिलं की रेडियस ही टँजंटला परपेंडिक्युलर असते, त्यामुळे हे दोघं 90चे येतील. तर 90 आणि 52 या तिघांची ॲडिशन करायची आणि आपल्याला माहिती आहे की क्वाड्रिलॅटरल जे असतं तर त्याच्या चारही कोणांची जी बेरीज असते म्हणजे 1 2 3 and 4, तर ही किती असते 360 डिग्री. तर त्याच्यामध्ये हे 90 आणि 52 यांचं ॲडिशन केलं आणि ते 360मधून मायनस केलं तर आपल्याला जो रिमेनिंग अँगल म्हणजे ए डी बी हा अँगल, तर याचं मेजर आपल्याला मिळणार आहे. तशा प्रकारे तो फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. सेकंड बघूया आपण. पॉईंट ओ इज द सेंटर ऑफ अ सर्कल. लाईन ए अँड लाईन बी आर पॅरलल टँजंट्स टू द सर्कल ॲट पी अँड क्यू. प्रूव्ह दॅट सेगमेंट पी क्यू इज द डायमीटर ऑफ द सर्कल. म्हणजे पी क्यू हा डायमीटर आहे त्या सर्कलचा, हे प्रूव्ह करायचं आहे. तर एक लाईन ड्रॉ केलेली आहे सेंटरमधून जाणारी, पासिंग थ्रू ओ विच इज पॅरलल टू लाईन ए. ड्रॉ रेडियाई ओ क्यू अँड ओ पी. आता या दोघं काढल्यामुळे काय होईल की ओ टी पी हा परपेंडिक्युलर येईल, त्यामुळे ओ पी टी याचं जे मेजर येईल ते 90 डिग्री येईल आणि एस ओ पी हा सुद्धा 90 डिग्री येईल, कारण तो इंटरनल तर तो तर ओ एस ओ पी हा 90 डिग्री येईल, कारण इंटेरियर अँगल प्रॉपर्टीनुसार. इंटेरियर अँगल प्रॉपर्टी अशी आहे की पॅरलल लाईन्स असतील तर इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. म्हणजे हा जर 90 असेल तर आपण 90 येईल इंटेरियर अँगल थेरमनुसार. तर लाईन ए जी आहे, एला बी पॅरलल असेल आणि बीला सी पॅरलल असेल, त्यामुळे जे येणारं डिस्टन्स आहे तर या दोघं रेडियस असतील आणि रेडियस जे आहेत तर दोन रेडियस हे ऑपोजिटला येतील आणि ऑपोजिट आल्यामुळे
ऑपोजिट रे आल्यामुळे काय होईल की हे जे OP आणि OQ हे दोघं ऑपोजिट रे असतील आणि ऑपोजिट रे असल्यामुळे POQ आर कॉलिनियर पॉईंट्स, म्हणजे POQ हे कॉलिनियर पॉईंट्स होतील, म्हणजेच PQ हा त्याचा डायमीटर असेल. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. तर याच्या आधारे आपण प्रॅक्टिस सेट 3.1 जी आहे तर ती 3.1 आपण सॉल्व करायची आहे. धन्यवाद.